नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे। तर यावर मी डिझाइन करून दाखवणार आहे। तर एका ताईंची अशी कमेंट होती की या अगोदर एक मी गोलगळ्याचा व्हिडिओ टाकला होता, त्यांना खूप आवडला। तर त्यांनी आणि गोलगळ्याची डिझाइन दाखवा अशी त्यांनी कमेंट केली होती। त्या ताईंची कमेंट आली होती म्हणून मी गोलगळ्यावर डिझाइन दाखवत आहे बघा। तर गळ्याची माप मी इथं दाखवणार आहे। गळ्याची उंची आहे 10 इंच आणि गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। तर ही गोलगळाच आहे आणि गोलगळ्यावर मी डिझाइन करून दाखवणार आहे। तर साडीतल्या कपड्यापासून डिझाइन करायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि यामधून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर गोलगळ्यावर ही डिझाइन करायची आहे। मैत्रिणींनो, खूप सोपी डिझाइन आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडेल। तर गळा कट करून घेणार आहे। गळा कट करून घेतल्याच्या नंतर मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि जशास तसा गळा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा इथं काय करायचं आहे, मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे 125 आणि त्यावर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे। गळ्याच्या कडेने 1/2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि गळा बरोबर शिवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं गळा शिवून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, गोल गळ्यावर ही भरपूर डिझाइन करता येतात। तर मी तुम्हाला आज साडीतल्या कपड्यापासून फ्रिलची डिझाइन करून दाखवणार आहे। तर मधला कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि गळ्याच्या कडेने जवळ कट द्यायचे आहेत। बघा, कट देऊन झाल्याच्या नंतर गळा सवाशी करून घ्यायचा आहे। गळा सवाशी करून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे। बघा, बरोबर वरी एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर पाटीत मी पट्टी लावून घेणार आहे, खालच्या साईडचं शिवलेलं नाही। तर व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे, खालचा कपडा वरी येऊ द्यायचा नाही। गळा शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, बघा साईडने आता उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर जोडून घ्यायचा आहे। बघा, अस्तर जोडून झालेला आहे। तर पाटीतले टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साईडने टक्स मारून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने टक्स मारून झालेले आहेत। तर दोन्ही टक्स मारलेले आहेत। तर आता इथं काय करायचं आहे, पाटीतली पट्टी लावून घ्यायची आहे। तर जी गळ्याची पट्टी निघालेली होती तर त्याच्यातून ही पट्टी लावून घ्यायची आहे। तर अशी पट्टी लावून घ्यायची आहे पाटीत व्यवस्थित। तुम्हाला जर पट्टी लावून शिवायचं नसेल तर वरी गळा शिवून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने शिवून घेऊन सवाशी करून घेतलात तरीही येईल। पण अशा पद्धतीने जर शिवलात तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग ही खूप छान येईल। बघा, पट्टी ही आतल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पट्टी मुडपायचं आहे आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे। तर पाटीतली पट्टी शिवून झालेली आहे। बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे पाटीत। तर गोलगळा शिवून तयार आहे। तर आता साडीतल्या कपड्यापासून डिझाइन करायची आहे। तर बघा, ही 6.5 इंच कपड्याची रुंदी आहे। तर मी 3.25 इंच 2 इंचच्या 2 पट्ट्या काढणार आहे। या दोन्ही पट्ट्या कट करून झाल्याच्या नंतर एकमेकावर ठेवून याला शिवून घ्यायचं आहे। आता इथं बघा शिवून घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्या। पट्टी शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे पुढे, बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही डिझाइन कशी झाली ते नक्की समजेल। तर कोणालाही जमेल अशी ही साधी सिंपल डिझाइन आहे। याच्यात काहीच अवघड नाही की डिझाइन येत नाही असं काहीही नाही। तर बघा, कपडा मी दुहेरी करून शिवून घेत आहे। तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। कपडा शिवून झाल्याच्या नंतर आता याला सवाशी करून घ्यायचं आहे। बघा, तर मी सुईच्या साहाय्याने सवाशी करून घेत आहे।
व्यवस्थित कपडा हा सवाशी करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर याची रुंदी कमी घ्यायची असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता। तर मी 3.25 इंच रुंदी घेतलेली आहे। तर बघा, सवाशी करून झालेला आहे हा बंद। तर याला आता काय करायचं आहे, याचे छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहेत। बघा, एक समान प्लेट, बघा एक आड एक प्लेट टाकत जायचं आहे। तर ही फ्रिलची डिझाइन तयार होणार आहे यापासून। बघा, अशा पद्धतीने फ्रिलची लेस ही तयार करून घ्यायची आहे अगोदर। तुम्ही जर प्लेट लवकर टाकायला गेला तर प्लेट वाकडे येतील तुमचे, म्हणून व्यवस्थित प्लेट टाकायचे आहेत। पूर्ण पट्टीचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत अगोदर, नंतर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। बघा, व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायचे आहेत। तर अशी लेस ही तयार होणार आहे फ्रिलची। तर अशी फ्रिलची लेस तयार झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता गोल गळ्याला इथं लावून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, अशी ही फ्रिलची डिझाइन करून गोल गळ्यावरच लावता येते असं काहीही नाही। कुठल्याही गळ्यावर तुम्ही लावू शकता। मटका गळा, पुन्हा पंचकोनी गळ्याला, कुठल्याही गळ्याला ही डिझाइन तुम्ही करू शकता अशी। तर बघा, गळ्याच्या कडेने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लेस ही। तुम्हाला जर याला मणी लावायचे असतील तर तुम्ही मणीही लावू शकता। तर मी इथं मणी लावून घेणार नाही, तर यावर अनेक वेळेस मी गोल्डन कलरची डिझाइनची लेस लावून घेणार आहे। तर गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे, बघा लेस लावून घ्यायचं आहे। इथं मी डिझाइन असलेली लेस घेतलेली आहे। बघा, त्या लेसच्या कडेने गोल्डन कलरची डिझाइन आहे कपड्याची। तर या फ्रिलवर लावून घेणार आहे। तर गळ्याच्या कडेने व्यवस्थित लेस लावून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर गळ्याला लेस लावून झालेली आहे। तर अनेक वेळेस लेसवर टिप मारून घ्यायची आहे, कारण की लेस ही आदर होणार नाही खालच्या साईडने। अंगात जर ब्लाऊज घातलात तर खालून लेस ही आदर होऊ शकते, म्हणून त्यावर अनेक वेळेस टिप मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने लेसवर 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत। बघा, किती छान गळ्याची डिझाइन तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि गळ्याची डिझाइन आवडलीच असेल तर कमेंट करून नक्की सांगा डिझाइन कशी वाटली। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।